बरं बोला, काय झालं? तुला तुला माहिती असेल ना मंजिरीचं पुढचं प्लॅनिंग काय आहे ते? हा? आणि जर माहिती असेल तर आम्हाला सांगितलं का नाहीस? नाही, मला मला काहीच माहित नाही. असं कसं काही माहित नाही? का तुला माहिती आहे पण तुला आम्हाला सांगायचं नाहीये? अहो, काही काय बोलताय हो? मग काय तर सतत मंजिरीशी बोलत असतेस, तिच्या रूम मध्ये जाऊन गुलू गुलू गप्पा मारतेस, तरी तुला माहिती नाही? हा? आमचा विश्वासघात करायचा नाहीये ना तुला? वाह वाह वाह, क्या बात आहे. म्हणजे मी मंजिरीकडे जाते, ती मला विचारते हा की तुमचं काही प्लॅनिंग काही सुरू आहे का? तर नाही, मी मंजिरीला खोटं बोलते का आपल्यासाठी? आणि इतकं सगळं करून माझा जीव धोक्यात घालून तुम्ही माझ्यावरच दौड घेताय. क्या बात आहे. नाही नाही, घ्या घ्या, संशय घ्या. हे बघ, संशय घेत नाहीये मी, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की तुला माहिती असू द्या. हे बघा, आपल्याला भांडण्यात वेळ घालवायचा नाही. आपण एकाच कामाकडे लक्ष देऊया. कोणत्या? आपल्याला मंजिरी विरोधात जास्तीत जास्त पुरावे शोधायचे आहेत, जेणेकरून ती जेलमध्ये जाऊ शकते. आणि एकदा का ती जेलमध्ये गेली की त्या पुढचं सगळं काम वेदाचे बाबा. मीरा, अथर्वांचं नाव ह्या दोघींसमोर नको घेऊस. नाही, एक मिनिट, तू वेदाचे बाबा बाकीची कामं करतील असं काहीतरी बोललीस. ते काही नाही, बाकीचं काम म्हणजे एकदा मंजिरी जेलमध्ये गेली की वेदाच्या बाबांचा विश्वास बसेल ना आपल्यावर, आणि मग बाकी सगळं आधीसारखं होईल, एकदम नीट. ही खोटं बोलते, नक्कीच काहीतरी गडबड आहे. बरोबर आहे तुझं मीरा, आपल्या घरात पुन्हा सगळं छानच व्हायला हवं. आणि मंजिरीला जेलमध्ये टाकण्यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? वेदाचे बाबा, काय झालंय मला सांगा. मला त्या बाईच्या जवळ जायची इच्छा होत नाहीये. ती बाई समोर आली की मला बाबा दिसतात. कधी नव्हे तर माझ्या सख्या आईची आठवण येते. ज्या बाईने माझ्या बाबांना, माझ्या आईला, अंबिकाला मारलं, त्याच बाईला मला आई म्हणावं लागतंय. वेदाचे बाबा, हे बघा, काही दिवस तुम्हाला हा त्रास सहन करावाच लागेल. कळतंय मला, फक्त अवघड जातंय. चांगुलपणा दाखवून तुम्हाला अंधारात ठेवायची नाटकं सुरू झालीत वाटायची. हे बघा, असं हायपर होऊन काहीच उपयोग नाहीये, उलट ती सावध होईल. काय करू मग? ह्या गोष्टीचा विचार जरी केला तरी माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते. हे बघा, मला समजतंय, पण अजून काही दिवस तुम्हाला मंजिरी सोबत नॉर्मल असण्याचं नाटक करावंच लागेल. प्लीज. हे बघा, तुम्ही या इथे बसा. या ना प्लीज.
मी पाणी घेऊन येते तुमच्यासाठी. हां. अथर्व मॅडम सोबत नॉर्मल राहण्याचं नाटक करतोय. म्हणजे याला मॅडमचं सत्य कळलंय की काय? इतकी वर्ष अथर्वच्या रक्तात ही जी माझी खोटी माया मिसळली ती एक ना एक दिवस कामी येईल याची मला खात्री होती. मानवी भावनांशी खेळणं खूप सोपं असतं. थोडं प्रेम, थोडी माया, थोडा विश्वास दाखवला की ते आपोआप त्या जाळ्यात अडकतात. आणि या घरात राहून मी इतकी वर्ष तेच करत आले. आणि आता ते जाळं इतकं मजबूत झालंय की अथर्व त्याच्यातून बाहेर पडू शकत नाही. त्याला असं वाटतं की तो त्याच्या मनाने निर्णय घेतो, पण त्या विचारांच्या मागे माझीच सावली असते. आपण केलेले कष्ट कधीच वाया जात नाही. वर्षानुवर्षाची साधना आणि संयम शेवटी फळ देतातच. आता अथर्व आणि मीराला लवकरात लवकर बाळ कसं होईल याचा विचार कर.